नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी हे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. मित्रांनो, आधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना एक वचन दिले होते की आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा येथे सरसकट सातबारा कोरा करणार आहोत. तर मित्रांनो, येथे वचन दिल्यामुळे येथे सर्व शेतकऱ्यांनी व येथे लाडक्या बहिणींना राज्य सरकारला म्हणजे महायुती सरकारला येथे प्रचंड बहुमताने येथे निवडून आणले. आणि मित्रांनो, निवडून आणल्यानंतर पहिल्या हिवाळी अधिवेशनातच कर्जमाफीला येथे मंजुरी दिली जाईल असे शेतकऱ्यांचे येथे लक्ष लागलेले होते. परंतु मित्रांनो, आता येथे पूर्णपणे येथे नागपुरातील येथे हिवाळी अधिवेशन संपले. पहिल्या निर्णयामध्ये येथे कर्जमाफीला मंजुरी मुख्यमंत्र्यांनी दिली नाही. परंतु मित्रांनो, आता याच निर्णयावरती येथे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे इशारा दिला आहे, राज्य सरकारला इशारा दिला आहे, जर शेतकऱ्याची कर्जमाफी नाही केली तर येथे आंदोलनाला येथे आपण बळी पडावे. तर मित्रांनो, राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला काय निवेदन दिले आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बातमी जाणून घेऊया. तर यामध्ये विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता राज्य सरकारने तातडीने करावी. यासाठी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वतीने 1 जानेवारीला निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागत आहे. रासायनिक खताच्या किमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. DAP खताच्या दरात पुन्हा 250 रुपयांची वाढ झाली. कीटकनाशके, तणनाशकांच्या किमतीत वाढ झालेली आहे. सरकार हमीभाव जाहीर करते. हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकावा लागत आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. महायुती सरकारला शेतकऱ्यांनी भरभरून मते दिलेली आहेत. राज्यात रामराज्य आल्याचे महायुतीचे नेते सांगत आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शेतकरी 1 जानेवारीला जाऊन सरकारने दिलेल्या शब्दाची आठवण करून देतील, अशी माहिती शेट्टी यांनी दिलेली आहे. मित्रांनो, 1 जानेवारीला राज्य सरकारला कर्जमाफीची येथे आठवण देऊन त्यानंतर जर शेतकऱ्यांची येथे कर्जमाफी केली नाही तर येथे आंदोलनाला राज्य सरकारला बळी पडावे लागेल, असे सुद्धा येथे राजू शेट्टींनी येथे मुख्यमंत्र्यांना येथे आव्हान दिले आहे. तर मित्रांनो, या निर्णयाने खरोखरच येथे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, याकडे सुद्धा येथे सर्वांचे येथे लक्ष लागलेले आहे. तर मित्रांनो, असा महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.